हॅलो हॅलो. धन्यवाद प्रसादजी सर. आपण पाहतोय जय श्रीराम क्रिकेट संघ वारेजोड आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 पहिल्या दिवसातील पाहतो आपण चौथा सामना शेवटचा सामना पाहतोय जांभेली विपक्ष बोराडपाडा. अगदी चांगला सामना पाहायला मिळाला. तिसरा सामना पाहायला मिळाला आपल्याला सांबारी विपक्ष भुईसावरा. अगदी दोन्ही साईडला बॅलन्स सुद्धा 1 मिनिट पंच सामना थांबवायचा आहे. पंच 1 मिनिट. सामना चालू करा. सामन्याला होते सुरुवात. जांभेली विपक्ष बोराडपाडा. नाणेफेकी जिंकला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले जांभेली संघाला. क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण बोराडपाडा संघाला. अगदी पहिला चेंडू रिलीज झाला आणि डॉटच्या सहाय्याने चांगला चेंडू फेकला गेला गोलंदाज राहुलच्या मार्फत. अगदी वेगवान गोलंदाज पाहतोय आपण राहुलला. दुसरा चेंडू अगदी इथे मात्र पहिला धक्का लागतोय जांभेली संघाला सागरच्या स्वरूपामध्ये. अगदी चांगला फलंदाज बाद होताना पाहतोय आपण. अद्यापही जांभेली संघाचा खातं कमी गेलं नाही आणि फलंदाज बाद होतोय सागर. वनडाऊनचा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतोय चंदूला. अगदी स्वस्तात बाद झालाय सागर वाघ. संघाचं खातं सुद्धा खोललं गेलं नाहीये आणि तंबूच्या आश्रयाला येताना पाहतोय सागरला. अगदी धारदार गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या बोराडपाडा संघाकडनं. अगदी चांगली गोलंदाजी. मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल अंकुश कुराडे मॅन फ्रॉम कुराडपाडा. आणि लेग पंचांच्या भूमिकेत पाहू शकाल आपण स्वतः आयोजक विष्णूजी वारा. आपण युट्यूबला सामने पाहतोय ब्रदर स्पोर्ट लाईव्ह. अगदी आमचे मित्र विक्की फारदे आणि त्यांची टीम. क्वालिटी आणि क्लिअरिटी पाहायला गेली ना अगदी उत्तम दर्जाची क्वालिटी क्लिअरिटी चांगली सर्व्हिस. तिसरा चेंडू रिलीज झाला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि खेळून काढत होता चेंडू परंतु चेंडू मात्र पुन्हा एकदा डॉट येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बोराडपाडा संघाकडनं. अद्यापही जांभेली संघाचा खातं खोललं गेलं नाही आणि एक गडी बाद झाला आहे जांभेली संघाचा. पुन्हा एकदा फसवा चेंडू होता स्वरगुडीचा चेंडू आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बोराडपाडा संघाकडनं आणि पुन्हा एकदा शॉटला ते चेंडू इथे मात्र खेळून काढला आणि चेंडू जाते चौकाराच्या दिशेने. 4 धाव इथे मात्र संघर्षमय चौकार होते जांभेली संघासाठी आणि खातं खोललं जातंय संघाचं. धावसंख्या लागली गेली जांभेली संघाची 4. 1 बाद 4. इथे कुठेतरी संघर्ष करत होता जांभेली संघ धावांसाठी. अगदी संघर्षमय चौकार आलाय आणि धाव फलकावर धावा लागला गेला जांभेली संघाच्या 4. 1 बाद 4. अजूनही P1च्या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज पाहू शकाल आपण राहुलला. पुन्हा एकदा चेंडू चांगला खेळून काढण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र P1चं षटक अगदी समाप्त होताना पाहतोय आपण. P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली गेली जांभेली संघाची 1 बाद 8. अगदी पहिले 4 चेंडू फेकले तर पाहायला गेले चांगले चेंडू फेकले गेले राहुलच्या मार्फत आणि शेवटचे 2 चेंडू बघितले तर अगदी खराब चेंडू शॉर्टलेन चेंडू होते. चेंडूला मात्र अगदी दिशा दिली आणि दोनही चेंडू आपण एकाच दिशेने पाहिले चौकाराच्या दिशेने गेले आणि धावसंख्या लागली गेली. P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर जांभेली संघाची 8.
एक बाद 8. वैयक्तिक पहिला अनासांघिक दुसरे षटक घेऊन तो गोलंदाज पाहू शकाल आपण निलेशला. ते कुठे मात्र कुठेतरी रनअप मध्ये आलं. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल निलेशला. अगदी उंच काठीचा गोलंदाज पाहू शकाल आपण. इथे मात्र फलंदाज बाद होतोय आपण पाहू शकाल. जांभेली संघाला लागणार दुसरा धक्का. फलंदाज पाहू शकाल आपण प्रकाशला. ते मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बोराडपाडा संघाकडनं. ते मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार डॉट चेंडू फेकले जात आहेत वरडपाडा संघाकडनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते निलेशकडनं. कुठेतरी संघर्ष करतो जांभेली संघ धावांसाठी. अगदी 2 चौकार पाहायला गेले तर पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला निलेशच्या मार्फत. अगदी चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा खोवर चेंडू आतापर्यंत चेंडूला खोदून काढलाय. चेंडू मात्र जातो वन बाउंड चौकाराच्या दिशेने. धावसंख्या सावकाराच्या सहाय्याने धावसंख्या लागली गेली 12. 2 बाद 12. ते मात्र कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. दोन्ही साईडने सामना आपण पाहू शकाल. चांगला सामना पाहायला मिळतो. तिथे मात्र चांगला झेल पकडला गेला संघाचा संघनायक आपण प्रमोदला पाहू शकाल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता आणि हा लागणारा जांभेली संघाला तिसरा धक्का. कुठेतरी इथे मात्र कोणाला तरी डाव सावरावा लागेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल फलंदाज चंदू सुद्धा. आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहू शकाल उल्हासला. ते मात्र धावा सुद्धा येतात आणि विकेट सुद्धा आपण पाहतो. अगदी दोन्ही साईडने सामना आपण पाहतो. कधी बोराडपाडा तर कधी जांभेली संघाकडे. आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले जांभेली संघाला. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील पिटूच्या षटकामध्ये. आणि स्ट्राईकला पाहू शकाल आपण फलंदाज उल्हासला. नॉन स्ट्राईकला पाहू शकाल फलंदाज चंदूला. ते मात्र शॉर्टलेचा चेंडू होता. चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये फलंदाज उल्हासला ना. येथे डॉट चेंडू. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय बोराडपाडा संघाकडनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या बोराडपाडा संघाकडनं निलेशला. निलेश अगदी स्लोवर चेंडू मात्र चेंडूमध्ये गती परिवर्तन पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा शॉर्टलेचा चेंडू होता. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. अगदी लागणारा चौथा धक्का जांभेली संघाला.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल नवीन फलंदाज एंटर झाला वेळू. ते मात्र संत गतीने चाललेला खेळ आपण पाहू शकाल. पहिल्या दिवसातील शेवटचा सामना पाहतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय आणि वारंवार धक्के लागतात जांभेली संघाला. जणू काही अगदी घाईवर आला या जांभेली संघ, कारण एका पाठोपाठ अगदी फलंदाज तंबूच्या आश्रयाला आपण येताना पाहतोय. अगदी आता चंदू मात्र वंडावला गेला तर परंतु त्याला सुद्धा तंबूच्या आश्रयाला परतावं लागतं. फसले पण आपण झेल घेताना पाहतो. क्षेत्ररक्षक अगदी चांगला झेल टिपला गेला. ते मात्र अजूनही काही चेंडू शिल्लक असतील आणि अजून पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला बाळा. अगदी आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी चांगला झेल टिपला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अगदी बोरपाडा संघाकडनं. लॉंग आपला चेंडू मात्र ढकलून दिलाय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते आणि एका धावावर समाधान मानलंय जांभेली संघानं. धावसंख्या लागलेली गेली जांभेली संघाची 13. ते मात्र अगदी 5वा चेंडू होता परंतु एकच धाव. ते मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये अगदी झेल उडला आणि झेल टिपला गेलाय. ते मात्र जांभेली संघाला लागणारा 6वा धक्का लागला जांभेली संघाला. अगदी बॅकफुटला पाहतोय हा संघ आपण जांभेली संघ. अगदी सागर वाघचा संघ आपण पाहू शकाल. अगदी फलंदाजासाठी मात्र अगदी चांगले फलंदाज परंतु इथे चांगली कामगिरी झाली नाहीये जशी काय. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. ते मात्र पुन्हा एकदा कट केलं. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते बोरापाडा संघाकडनं. अगदी लागणारा अगदी 8वा धक्का लागतोय जांभेली संघाला. सॉरी माफी असावी 7वा धक्का. अगदी जांभेली संघाचे पाठोपाठ धक्के लागतोय आणि अगदी पूर्णपणे बॅकफुटला संघ पाहतो आपण. जांभेली संघ अगदी धावा येत नाहीये. फलंदाज बाद होत आहेत. जणू काही अजूनही 3ऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील आणि फलंदाज बाद झाले तर 7. अजूनही इथे मात्र चांगला फटका परंतु अडवले गेले चेंडूला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली गेली जांभेली संघाची 7 बाद 15. अगदी शेवटचा सामना पाहतोय आपण आणि अगदी लो स्कोरिंगचा सामना.
अद्यापही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गडी बाद झाले 7. वैयक्तिक पहिला सांगितलं 34 षटक घेऊन गोलंदाज गणेशला आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर अगदी फिरकीचा जादूगार शॉटअपचा चेंडू होता. चेंडूला मात्र भिरकावून दिलं आणि एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल जांभेली संघाला. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली जांभेली संघाची 16. पुन्हा अगदी सफल ओन खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा पूर्ण. पुन्हा एकदा एका धावे समाधान मानावं लागेल जांभेली संघाला. अगदी संघर्ष करतोय धावांसाठी जांभेली संघ. अगदी पाहायला गेलं तर अगदी पाहिजे तसा खेळ झाला नाहीये जांभेली संघाचा. अगदी मोठ्या फटक्यासाठी मानला जातो हा संघ. सागर वाघ, चंदू वाघ, त्यानंतर प्रकाश सुद्धा चांगला फलंदाज, परंतु तो सुद्धा स्वस्तात बाद झाला. पुन्हा एकदा फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू आडायला गेला आणि डॉट चेंडूची सांगता होती गोलंदाज गणेशकडनं. चांगले गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजांचा विचार केला तर अगदी 3 गोलंदाज वापरले गेला ना. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पण एकदा कट केला चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने आणि चेंडू उचलता फेकता तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या आणि दुहेरीच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली जांभेली संघाचे 19. 7-5-19. अजून काही चेंडू शिल्लक असतील. फलंदाज आपण पाहू शकाल. स्ट्राईकला ब्रह्मेश आणि नॉन स्ट्राईकला विनू. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होते. मात्र पुन्हा एकदा चांगला झेल. अगदी उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला या बोरापाडा संघाकडनं. अगदी एकही झेल ड्रॉप होताना पाहिजे नाही आपण. लागणारा 8वा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला 9व्या क्रमांकावर अगदी सागरला. दहाव्या क्रमांकावरती माफी असावी. 10व्या क्रमांकावरती अगदी 8 फलंदाज बाद होताना पाहिले आपण. पुन्हा एकदा शॉटला याचा चेंडू होता. इथे मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली गेली जांभेली संघाची 19. 8 बाद 19. अगदी शेवटचा षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कर पाहू शकाल. गोलंदाज रवी संघाचा संघनायक. अगदी छोटा रणापाना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रवीकडनं सुद्धा. अगदी फिरकीचा जादूगार आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा हा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते यष्टीरक्षकाकडनं. इथे मात्र लेग बायची धाव येते. लेग बायच्या धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. अगदी पाहिजे तशा धावा आल्या नाही. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू उचलता फेकता तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल. इथे मात्र तो नाही झाला तोपर्यंत पुन्हा एकदा अगदी खराब यष्टीरक्षण पाहायला मिळते गणेशकडनं आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या जांभेली संघाच्या
धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. अगदी शेवटचं षटक म्हणलं तर हाणामारीचं षटक असतं, परंतु या षटकामध्ये अद्याप एकही मोठा फटका आला नाहीये. चौकार किंवा षटकार पाहायला मिळत नाहीये जांभेली संघाकडनं. पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. इथे मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इथे कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आणि जल जमीन दान झालंय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. गणेशला अगदी चुका होता ना पाहतोय आपण. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु इथं फलंदाज बाद होतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली गेली आहे जांभेली संघाची 25. 30 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल विजयासाठी बोराडपाडा संघाला. फलंदाजीसाठी सलामीला जोडी पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये रवी आणि गणेशला.
26 धावांचा पाठलाग करताना आपण पाहू शकाल सलामीला रवी आणि गणेश टॅगला पाहू शकाल आपण गणेशला सलामीला गोलंदाज पाहतो आपण प्रकाशला अगदी पुन्हा एकदा इथे मात्र पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता चेंडूला भिरकावून दिले लेगसाच्या दिशेने चेंडू जातोय मात्र चौकाराच्या दिशेने इथे मात्र अगदी ते मात्र चेंडूचा पाठलाग करत असताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये आणि अगदी आउटफील्ड आपण खराब पाहतोय या ग्राउंडची अगदी आणि चेंडू मात्र गेला चौकाराच्या दिशेने कातं करू जातो बरोबर संघ चौकाच्या सहाय्याने 4 धावा इथे मात्र चेंडूला खेळून काढत होता परंतु चेंडू आला डॉट अगदी चांगला कमबॅक पाहतोय आपण प्रकाशच्या मार्फत चांगली गोलंदाजी अगदी पहिल्या चेंडूवर अगदी खराब चेंडू होता शॉर्टलेनचा चेंडू होता चेंडूला भिरकावून दिला आणि मिळाला 4 धावा दुसरा चेंडू मात्र सुरेख चेंडू फेकला गेला स्लोअर करतो ते जीवनानं डॉट चेंडू आला ते मात्र पुन्हा एकदा खराब एसटी रक्षण पाहायला मिळते आपण एसटी रक्षक पाहू शकाल चंदूला आणि याचा मात्र पुरेपूर फायदा झाला या बरोबर संघाला अगदी बाईचा चौकार असेल ना पंच बॅटकट अगदी बॅटकट ते मात्र या 52 षटकामध्ये आपण पाहू शकाल दुसरा चौकार पाहायला मिळाला अगदी चेंडू मात्र अगदी खाली राहायला गेला आणि एसटी रक्षक मात्र चुकी करताना पाहायला मिळाला पुन्हा एकदा चेंडू मात्र समजत नाहीये अगदी फलंदाजाला सुद्धा समजत नाहीये सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या लागली गेली 9 चांगली सुरुवात पाहायला मिळाली बोरापाडा संघाची अगदी सलामीवर पाहू शकाल आपण रवी आणि गणेशला नॉन स्ट्राईकचा फलंदाज आपण पाहू शकाल आता स्ट्राईकला रवीला स्वतः संघाचा संघनायक चेंडूला खेळून काढला कार्पेटच्या सहाय्याने चेंडू आपण पाहतोय चेंडू उचलता फेकता तोपर्यंत एकच धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती अगदी बिनबाद 10 चांगली सुरुवात इथे मात्र चुका होताना पाहतोय अगदी जांभेली संघाकडनं फर्स्ट लीग मध्ये चुका होत आणि याचा पुरेपूर फायदा झाला या बोरापाडा संघाला अगदी नेक्स्ट मॅच अंगणवाडी विपक्ष जय मल्हार लवाळी दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या सामन्यानंतर दुसऱ्या राऊंडला सुरुवात होईल हे मात्र 24 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल बोरापाडा संघाला अगदी सोपं आणि सरळ आव्हान पाहतोय आपण स्क्रीनवरती वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन तो गोलंदाज भरतला पिटूचा षटक हाताळण्यासाठी लवाळी संघाचा संघनायक इथं उपस्थित झाला आणि अंगणवाडी संघाचा संघनायक कृपया आपण सुद्धा यायचं इथे मात्र संत गतीने खेळ आपण पाहतोय तेवीस चेंडू 11 धावांची गरज असेल इथे मात्र कुठेतरी सिंगल आणि डबलला प्राधान्य दिले जात आहे ते मात्र पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतो गणेशच्या बॅटमध्ये चौकारच्या सहाय्याने धावसंख्या लागली गेली आहे बोरापाडा संघाची 19-22 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल विजयासाठी बोरापाडा संघाला तर मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय खरे गावचे अगदी जवळचे मित्र प्रसादजी सर अगदी चांगले समालोचक नाणेफेकीसाठी यायचे आपण अगदी
इथे मात्र खराब चेंडू आणि पंचांचे दोन्ही हात समांतर अगदी वाईट चेंडू आला. ते मात्र नाणेफेकी होते. दुसऱ्या राऊंडचा सामना पहिला सामना पाहू शकाला पण दोन्ही संघ एक एक सामना जिंकलाय. लवाळी जे मला लवाळी पक्ष अखाणवाडी ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गणेशचा चेंडू मात्र जातो. चेंडू चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू जमिनीला दान झालाय. इथे मात्र नाणेफेकी जिंकली गेली आगरवाडी संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले लवाळी संघाला. अजून 4 धावांची गरज असेल उरापडा संघाला. ते मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी चौकार येतो. चौकाराच्या सहाय्याने विजय होतो संघ बोराडपाडा संघ. अगदी नक्कीच विजय चांगली फलंदाजी बोराडपाडा संघाची पाहायला मिळाली. या सामन्यानंतर त्वरित आगरवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि आमंत्रित केले जयमंदार लवाळी संघाला. इथे मात्र यानंतरचे सामने 4 षटकांचे खेळवले जातील. सर्व विजयी संघाने याची नोंद घ्या. या सामन्यासाठी आपण झालेल्या सामन्यामध्ये अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. गणेश पण ऑफ द मॅचचा किताब देतो गणेशला. अगदी 23 धावा आणि 1 विकेट. अंकुश कुराडे आपण अगदी मेन पंचाच्या भूमिकेत आपण पाहू शकतो. अंकुश कुराडेला अगदी चांगले पंच अगदी चांगले निर्णय पाहायला मिळाले आतापर्यंत. आगरवाडी संघाने